या व्हॅक्यूमचं वेट बेअरिंग कॅपॅसिटी जवळजवळ 15 किलो आहे आणि 5 वर्षापर्यंत व्हॅक्यूमचं लाईफ आहे, मिनिमम 5 इयर्स. Amazonच्या प्रॉडक्टमध्ये मला 2 प्रॉडक्टला मला Amazon टॅग मिळालेला आहे. अरे वा, Amazon टॅग असं इझिली मिळत नाही ऍक्च्युअली. ही शॉवर कॅडी आहे, हिची लेंथ जवळजवळ अशी 10 इंच आहे आणि डेप्थ हिची 4.5 इंच आहे. हा मल्टीपर्पज हुक आहे, याच्यावर तुम्ही काही हँग करू शकता आणि याच्यामध्ये खूप सारं मटेरियल तुमचं इझिली बसतं आणि तुमचा कॉर्नर पण युटिलाइज होऊन जातो. ऍक्च्युली व्हॅक्यूम कुठे काम करतं याची कल्पना असणं खूप गरजेचं. व्हॅक्यूम फक्त आणि फक्त प्लेन सरफेसवर काम करतो. तर प्लेन सरफेस आपल्या घरात कुठे कुठे असू शकतो, टाईल्सवर, ग्रानाइटवर, मार्बलवर, ग्लासवर, सनमायकावर. जर तुम्ही शोकेस म्हणा, कुठलाही टॉयलेट टिश्यू कुठेही तुम्ही लावला आणि त्याच्यावर जर शॉवरचं तुमचं कंटिन्युअसली पाणी पडत असेल तरीही व्हॅक्यूम सरकणार नाही, 1 mm सुद्धा सरकणार नाही, याची गॅरंटी आहे. कस्टमायझेशन आमच्याकडे अवेलेबल आहे, आम्ही कस्टमाइज करून देतो. खूप सारे कस्टमर आमच्याकडनं कस्टमाइज करून घेतात त्यांच्या डिझाईन प्रमाणे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज मी आलेली आहे कुठे तर नाशिक या शहरात. येस, मला नाशिक असं प्रोनाऊन्स करताना किंवा नाशिकचं असं नाव घेताना इतकं छान वाटतंय. माझं जन्मस्थान आहे नाशिक, त्यामुळे माझे जरा वेगळीच अटॅचमेंट आहे नाशिक या शहरासोबत. पण आज मंडळी ऑन अ व्हेरी हाय डिमांड, आज मी तुम्हाला साडी कपडे काही न दाखवता तुम्हाला काय दाखवणार आहे तर खूप कामी येणारा प्रोडक्ट आहे. बाथरूम किचन मध्ये ऍक्सेसरीज जे आपण यूज करतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्याची USP म्हणजे एक तर पहिलं मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे, दुसरं म्हणजे 5 वर्षांची वॉरंटी असणार आहे, तिसरं म्हणजे घरामध्ये तुम्हाला कोणताही टेक्निशियन न बोलवता स्वतः अगदी 2 मिनिटात हे ऍक्सेसरीज तुम्हाला स्वतःला लावता येऊ शकतायत. येस, याची स्टार्टिंग रेंज असणार आहे साधारण 300 रुपये. बाकीची सगळी माहिती तुम्हाला अभिजित पाटील नावाचे जे दादा आहेत ते सांगतीलच. इझी सो असं या ब्रँडचं नाव आहे. अभिजित पाटील नावाचे दादा या ब्रँडला चालवतायत गेली 6 वर्ष आणि त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. त्यांच्याकडे सगळे प्रोडक्ट्स त्यांचे इथेच मॅन्युफॅक्चर होतात. नाशिककर असाल तर मग तुम्ही अंबड या एरियामध्ये, अंबड नावाचा जो एरिया आहे MIDC अंबड, इथे आल्यानंतर तुम्हाला नवनाथ टेम्पल विचारायचं आहे. नीट ऐकून घ्या, नवनाथ टेम्पल विचारा. त्याच्या अगदीच जवळ नवनाथ नगर आहे ना, या एरियामध्येच तुम्हाला इझिली त्यांचं लोकेशन सापडू शकतंय. इझी ऍक्सेस साठी तुम्हाला मी नंबर देतेय त्यांचा, पण तुम्हाला जर घर बसल्या खरेदी करायची असेल तर व्हॉट्सअपचा नंबर देतेय ज्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता, किंवा तर इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज देतेय त्याच्यावर सुद्धा कनेक्ट करू शकता. चला, जास्त वेळ वाया न घालवता इझी सो या ब्रँडकडे जे प्रोडक्ट्स आहेत ते जाणून घेऊयात. ते कसे वापरायचे, त्याचे फायदे काय, सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल का. लेट्स गो. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ऑल द वे नाशिकला आलेली आहे आणि आज नाशिकमध्ये मी तुम्हाला साड्या किंवा ड्रेसेस न दाखवता कामी येणारं प्रोडक्ट दाखवणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्याची सगळी सविस्तर माहिती अभिजित दादा तुम्हाला स्वतः देतील. नमस्कार दादा, खूप खूप स्वागत आहे. हे आहेत अभिजित पाटील आणि यांच्या ब्रँडचं नाव आहे इझी सो. तुमच्या कंपनी थ्रू तुम्ही जे काही प्रोडक्ट बनवता त्याची माहिती आम्हाला हवी आहे, प्राइस रेंज हवी आहे, यूज कसं करायचं ते हवंय आणि बाकी प्रश्न मी तर ते तुम्हाला विचारेन. तर सुरुवातीला मी सांगेल की मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि ह्या प्रॉडक्टची कल्पना कशी सुचली आणि हे प्रॉडक्ट कसं कसं डेव्हलप होत गेलं त्याबद्दल एक छोटीसं मी तुम्हाला माहिती सांगतो. तर मी पण एका रेंटच्या घरात राहत होतो आणि तिथं माझी मिसेस मला कायम सांगायची, आपल्या सोपकेस इथं आपल्याला लावायचे, तर काही शॉवर कॅडीज आपल्याला बाजारातून आणायच्या आणि त्या ड्रिल करून फिट करायच्या. तर आमचे जे घर मालक होते ते आम्हाला अलाउ करत नव्हते की तुमच्या टाईल्सवर तुम्ही, म्हणजे त्यांच्या टाईल्सवर तुम्ही ड्रिल मारू शकतात. तर मग माझा हा प्रश्न कायम सतावत होता की जसा मला प्रॉब्लेम येतोय तो इतरांनाही प्रॉब्लेम येत असेल. तर मग हे सगळं करत असताना मी एका दुसऱ्या कंपनीत कामाला होतो. तर तिथं माझं ऑटोमेशनचं काम होतं. म्हणजे आम्ही एक टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती, तर तिथं ही टाईल्स फक्त अशी उचलून दुसऱ्या रोलरवर ठेवत होतं, हे असं त्यांचं काम होतं. मग तेव्हा मला कल्पना सुचली की जर एक व्हॅक्यूम ही टाईल्स कॅरी करू शकतो तर मग त्याच्यासाठी सोपचं वजन कितीतरी असणार आहे त्या व्हॅक्यूमसाठी. मग मला कल्पना सुचत गेली, मग पुढे आयडियाज येत गेल्या. मग मी सर्वप्रथम हा व्हॅक्यूम डेव्हलप केला. हा व्हॅक्यूम बघा किती जाड आहे आणि असा व्हॅक्यूम तुम्हाला चायनीज प्रॉडक्ट मध्ये कधीही दिसणार नाही. एकदम पातळ आणि बारीक व्हॅक्यूम असतो तो. तर ह्या व्हॅक्यूमचं मग मी माझं याच्यामध्ये मी बरंचसं R&D केलं. 3 वर्ष याच्यामध्ये काम केलं आणि त्यानंतर मग हा व्हॅक्यूम तयार झाला. ह्या व्हॅक्यूमचं वेट बेअरिंग कॅपॅसिटी जवळजवळ 15 किलो आहे आणि 5 वर्षापर्यंत व्हॅक्यूमचं लाईफ आहे, मिनिमम 5 इयर्स. पण आफ्टर 5 इयर्स हा व्हॅक्यूम फेकून द्यायचा नाहीये. हा फक्त उकळत्या गरम पाण्यामध्ये, म्हणजे तुमच्या बॉइलिंग वॉटरमध्ये 1 ते 1.5 मिनिटं हा डिप करायचा आहे. परत हा पुढचे 5-6 वर्ष तुम्हाला कामात येतो. म्हणजे तुम्ही ह्या व्हॅक्यूमचं लाईफ मिनिमम 10 इयर्स आहे. वा, म्हणजे हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. किती छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपलं इंडियन प्रॉडक्ट आहे. ईच अँड एव्हरीथिंग आपण हे नाशिकलाच ह्याच माझ्या छोट्याशा फॅक्टरीत मॅन्युफॅक्चर करतो आम्ही.
बघा, मेड इन इंडिया प्रोडक्ट विच इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. ते म्हणतो ना हॅशटॅग वोकल फॉर लोकल, तसं झालं ते. हे खूप चांगलं आहे की आपल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये असं प्रोडक्ट मिळतंय आपल्याला आणि हे जगभरात गाजत आहे. त्याचे प्रोडक्ट्स खूप ठिकाणी व्हायरल होत आहेत, खूप ठिकाणाहून त्यांना ऑर्डर्स येत असतात. आणि मी आता मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आहे, तर दादा मला सांगा, इथे कोणाला येऊन खरेदी करायची असेल तर ते शक्य आहे का? बहुतेक जण इथे पण येतात, त्यांना हवं असतं की बाबा काही कस्टमायझेशन करून हवं असतं. त्यांना नाशिकचे माझे बरेचसे कस्टमर्स इथंच येऊन हे घेऊ शकतात. अंबडेमडेसी मध्येच आहे, जवळच आहे, जसं लांब जायची गरज नाहीये. इथं ह्या एरियाचं नाव नवनाथ नगर आहे आणि नवनाथ टेम्पलच इथं जवळ आहे. तर त्यामुळे तुम्ही सर्च केलं गुगलवर तर सापडून जातं फटकन. अरे वा, मस्त. आणि ऑनलाईन पण आपण हे प्रोडक्ट्स ऑनलाईन माझे प्रोडक्ट्स अमेझॉनवर पण आहेत. अमेझॉनवर तुम्ही इझीसो नावाने IZISO या नावाने जर सर्च केलं तर माझ्या प्रॉडक्टची पूर्ण लिस्ट मिळते. माझ्या अमेझॉनच्या प्रॉडक्टमध्ये मला 2 प्रॉडक्टला मला अमेझॉन टॅग मिळालेला आहे. अरे वा, अमेझॉन टॅग असं इझिली मिळत नाही ऍक्च्युली. ते ऑथेंटिकेट प्रोडक्ट आहे का, त्याचे रिव्ह्यूज कसे आहेत, त्याच्या अकॉर्डिंगली ते टॅग मिळतं, इफ आय एम नॉट रॉंग. बरोबर, अगदीच. तर मग ते खूप चांगलं आहे की तुमच्या प्रोडक्टला रिव्ह्यूज चांगले आहेत. ग्रेट. आणि 5 जवळजवळ 5 ते स्टार म्हणतो 5 स्टार, तर ते पण रेटिंग आहे. माझ्या जवळजवळ 10-12 प्रॉडक्टला 5 स्टारचं रेटिंग पण आहे. मस्त, किती छान, ग्रेट. सो आता काय आपण बघणार आहोत आणि हे डेमो वगैरे सगळं? सर्वप्रथम मी तुम्हाला हा व्हॅक्यूम वापरायचा कसा ते आधी तुम्हाला दाखवतो. ही आपली टाईल्स आहे, जनरली बाथरूम किचन मध्ये असणारी ही टाईल्स आहे, ती टाईल्स आहे. आणि हा व्हॅक्यूम पॅड. तर व्हॅक्यूम पॅड लावताना काय करायचं, याला थोडंसं पाणी लावायचंय आणि पाणी लावून असं प्रेस करायचंय. पाणी लावण्याचा एकच उद्देश असतो की मध्ये जी काही हवा असेल ती पाण्यासकट ती निघून जाते. आणि हा जो सेंटरचा पोर्शन आहे, हा सेंटरचा पोर्शन असं प्रेस करायचा असतो. अच्छा, एक थोडा हलका पोर्शन असा वरती, हा वर आलेला पोर्शन आहे ना, हा थोडासा प्रेस करायचा असतो, जेणेकरून मधली कुठलीही हवा असेल ते निघून जाणार आहे. वरून हा कप माउंट करायचा आहे. आणि आता मी तुम्हाला हा सोपकेस फिट करून दाखवतोय. एकदम हा जो स्लॉट दिसतो, ह्या स्लॉट मध्ये हा सोपकेस असा जातो आणि हा वरून नॉब टाईट होतो. आता हा नॉब जो टाईट होतोय ना, तो सगळ्यात महत्वाचा रोल याच्यामध्ये नॉबचा आहे की हा नॉब जेवढा तुम्ही घट्ट टाईट करणार तेवढा तो आतमध्ये व्हॅक्यूम क्रिएट करणार. बरोबर. त्यामुळे हा नॉब अतिशय घट्टपणे टाईट करायचा आहे आणि फिंगर टाईटच करायचा आहे, कुठले इन्स्ट्रुमेंट युज करायचं नाहीये बस. आणि ह्या पद्धतीने तो आता फिट झालाय बघा. टाईल्स तो कॅरी करू शकतोय, काहीच अडचण नाही. या पद्धतीने आपल्याला घरातली ही सगळी प्रॉडक्ट आपल्याला आता लावता येतात. आता मी तुम्हाला प्रॉडक्टचं थोडंसं डिस्क्रिप्शन सांगतो. ही शॉवर कॅडी आहे, हिची लेंथ जवळजवळ अशी 10 इंच आहे आणि डेप्थ हिची 4.5 इंच आहे. याला 2 व्हॅक्यूम येतात आणि याचं वेट बेरिंग कॅपॅसिटी जवळजवळ 30 kg पर्यंत जातं, कारण की एका व्हॅक्यूमचं वेट बेरिंग कॅपॅसिटी 15 किलो, याला 2 व्हॅक्यूम आहेत तर 30 kg पर्यंत जातं. आणि याची प्राइस 750 आहे, 750 रुपयाची प्राइस आहे. आता ही सगळ्यात मोठी शॉवर कॅडी आहे, हिची लांबी आहे 20 इंच. आता माझा डिस्प्ले छोटा असल्यामुळे मी तुम्हाला अजून काही 15 इंचची पण शॉवर कॅडी येते, ती दाखवली नाही इथं. तर हे सगळ्यात मोठंच प्रॉडक्ट आहे, हे 1500 रुपयाचं आहे. याचं पण सेम आहे, फक्त याची लेंथ वाढलेली आहे 20 इंच पर्यंतची. याला 3 व्हॅक्यूम येतात त्याला. आणि हा सॉरी इथे लावलेला आहे, हा 15 इंचचा आहे. हा तुम्हाला किचन सिंक जवळ तुम्हाला लावता येत. किचन सिंक साठी हा खूप उत्कृष्ट प्रॉडक्ट आहे. याची पण 10 इंच बाय 4.5 इंच आहे, पण याची हाईट कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये मोठ्या शॅम्पूच्या बॉटल्स नाही ठेवता येणार. आपल्या जे छोट्या वस्तू असतात, साबण वगैरे, स्क्रबर वगैरे, ते तुम्ही याच्यात ठेवू शकता. ही सोप डिश आहे, टॉयलेट टिश्यू होल्डर आहे. हा मल्टीपर्पज हुक आहे, याच्यावर तुम्ही काही हँग करू शकता. म्हणजे तुम्ही किचन मध्ये तुम्ही तुमचे काही नॉनस्टिकचे टॉवेल असतील, नॉनस्टिकचे तवे वगैरे असतील, ते तुम्ही याच्यावर टांगू शकता. हा 300 रुपयाचा आहे. हा किचन टिश्यू आहे, हा 350चा आहे. आणि हा रो हुक आहे, याच्यावर तुम्ही 6 पिन दिलेले आहेत, त्यात तुम्ही तो बाथरूम मध्ये, किचन मध्ये युज करू शकतात. नॅपकिन रिंग आहे, ब्रश होल्डर आहे. आणि हा जो ब्रश होल्डर आहे, याचा जो ग्लास आहे हा अनब्रेकेबल ग्लास आहे, म्हणजे याला तुटत नाही, फुटत नाही. आणि आतमध्ये त्याचे 2 ड्रिल पण मारलेले असतात, तर त्यामुळे पाणी पण त्याचं ड्रेन होऊन जातं. त्यामुळे तो वापरायला खूप सोपा आहे. अख्खा सेट असं मिळणार का? ते कितीपर्यंत? हा 550चा आहे. हा बरं, 550चा. सोपकेस आहे, सोपकेसचे 3 प्रकार आहेत. हा एक प्रकार आहे, हा स्क्वेअर मध्ये, हा राऊंड शेप मध्ये. आणि हा विमचा कंटेनर आहे, म्हणजे जो विम साबण आपण बाजारात विकत घेतो तर तो याच्यामध्ये फिट होतो. अच्छा, आयडियल साईज आहे. हो, ती आयडियल साईज आहे. ती म्हणजे खास विम साबणासाठीच बनवलेला आहे, कारण की विम साबण हा जनरली वापरला जातो, तर त्या विम साबणासाठी बनवला आहे. जो कंटेनर सकट येतो ना, तो याच्यामध्ये असतो. ही डबल शॉवर कॅडी आहे. हिची विड्थ ओव्हरऑल साईज जवळजवळ 16 इंच बाय 10.5 इंच आहे. याच्यामध्ये तुम्ही जर जास्त स्टोरेज करायचं असेल बाथरूम मध्ये किंवा किचन मध्ये, तर तुम्ही याचा पण युज करू शकता. आता कॉर्नर मध्ये आमच्याकडे 2 प्रकार आहेत. हा एक छोटासा कॉर्नर आहे,
हा तुम्ही तुमच्या बाथरूमच्या कॉर्नरमध्ये फिट करू शकतात. याची किंमत 850 रुपये. पण हा थोडासा मोठा आहे, तर हा थोडासा वेगळ्या साईज मध्ये, हा मोठा आहे, हा 1550 रुपयाचा आहे. आणि याच्यामध्ये खूप सारं मटेरियल तुमचं इझिली बसतं आणि तुमचा कॉर्नर पण युटिलाइज होऊन जातो. वा, हे खूपच चांगलं आहे. आणि महत्वाचं हे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे, जसं तुम्ही म्हणालात ना, रेंटवर राहण्यासाठी भिंतींवरती टाईल्स वरती काहीच करू शकत नाही. पण दादा मला विचारायचंय की आपले जे टाईल्स जे युज होतात बाथरूम मध्ये किंवा आता किचन मध्ये, तर हे प्रोडक्ट कुठे युज होऊ शकतं? म्हणजे आता डिझाईन वगैरे असते ना, फुलांच्या डिझाईन वगैरे असतात किचनच्या टाईल्स वरती वगैरे, किंवा फळं भाज्या त्याचे डिझाईन असतात, तिथे पण हे युज होईल का? नाही, ऍक्च्युली व्हॅक्युम कुठे काम करतं याची कल्पना असणं खूप गरजेचं. व्हॅक्युम फक्त आणि फक्त प्लेन सरफेसवर काम करतो. तर प्लेन सरफेस आपल्या घरात कुठे कुठे असू शकतो? टाईल्सवर, ग्रानाइटवर, मार्बलवर, ग्लासवर, सनमायकावर. पण पेंटेड वॉलवर किंवा मॅडम जशा म्हणाल्या की ज्या टाईल्स थोड्याशा वर आलेल्या आहे, म्हणजे त्यांचं डिझाईन हाताला लागतं, त्याच्यावर व्हॅक्युम काम करणार नाही. हा, आता अशा भरपूर टाईल्स असतात की काही डिझाईन्स वगैरे असते, पूर्ण टाईल्सवर डिझाईन नसतं, काहीतरी कोपऱ्या वगैरे डिझाईन असते. आपल्याला मिनिमम एवढा पोर्शन, तरी मिनिमम एक 70 mm डायमीटरचा जो पोर्शन आहे तो आपल्याला प्लेन हवा असतो. जर डिझाईन जरी असेल कोपऱ्याला किंवा साईडला टाईल्सवर, तरी आपल्याला चालू शकते. फक्त जी पूर्णपणे जिच्यावर पूर्ण डिझाईनच आहे, पूर्ण स्क्वेअर तिचा डिझाईनने भरलेला आहे, तर त्याच्यावर व्हॅक्युम काम करणार नाही. बर, ग्रेट, मस्त. आणि ऑल्सो मला विचारायचं आहे की बऱ्याचदा काय होतं ना की बाथरूम मध्ये जर व्हॅक्युम आहे, तुम्ही म्हणाला की पाण्याचा वापर थोडासा करायचा ते लावण्यासाठी, त्याला पाणी लावूनच लावायचं. पण बऱ्याचदा शॉवरचं पाणी किंवा काय त्याच्यावर पडलं तर ते निघतं व्हॅक्युम. हो, जनरली आतापर्यंतचा अनुभव तोच आहे लोकांचा, की खूप सारे प्रश्न मला असेच विचारले जातात की आम्ही अमेझॉन वरनं घेतलं होतं किंवा कुठून मागवलं होतं आणि ते चिटकवलं आणि कालांतराने त्याच्यावर थोडंसं पाणी आणि आमचं मॉइश्चर आलं, तर ते लगेच टपकन पडलं, असं होतं. पण आपलं प्रॉडक्ट जर तुम्ही जर सोपकेस म्हणा, कुठलाही टॉयलेट टिश्यू कुठेही तुम्ही लावला आणि त्याच्यावर जर शॉवरचं तुमचं कंटिन्युअसली पाणी पडत असेल, तर ही व्हॅक्युम सरकणार नाही, 1 mm सुद्धा सरकणार नाही, याची गॅरंटी आहे. आपलं 100% जिथं आपला हा जो व्हॅक्युम आहे ना, की जिथं हवा त्याची पेनिट्रेट होत नाही, तिथं पाणी पण पेनिट्रेट होणार नाही. अरे वा, बरं. आणि याची वॉरंटी किंवा गॅरंटी कशी असू शकते? आता आपण प्रॉडक्टची गॅरंटी मिनिमम आपण प्रॉडक्टची गॅरंटी ही 5 वर्षापर्यंत घेतली आहे. म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्ही जर माझं प्रॉडक्ट घेतलं, तर 5 वर्षापर्यंत तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला कुरिअर चार्जेस सुद्धा बेअर करायची गरज नाही, ते सुद्धा आम्हीच बेअर करू. सगळे तुमच्या घरपोच तुम्हाला सर्व्हिस देऊ. मस्त, किती छान. बरं दादा, आता मला विचारायचंय की हे ना एस्पेशली जे आता इंटिरियर्स करतात ना घरांमध्ये, तिथे खूप युज केलं जातं मोठ्या प्रमाणात. का तर बाथरूम, परत किचनचं जे साईडची सिंक आहे तिथे वरती ते व्यवस्थित आणि छान दिसावं. पण ही जी साईजेस तुम्ही सांगितले, ह्या साईजेस व्यतिरिक्त समजा कोणाला काही वेगळे साईजेस किंवा डिझाईन हवे असतील, तर तसं आपण कस्टमायझेशन आमच्याकडे अवेलेबल आहे. आम्ही कस्टमाइज करून देतो. खूप सारे कस्टमर आमच्याकडनं कस्टमाइज करून घेतात त्यांच्या डिझाइन प्रमाणे. त्यांच्या आता कसं असतं, प्रत्येकाची घरांची साईज वेगवेगळी असते. तर कोणाला तिथं परफेक्ट साईज मध्ये बसवायचं असेल, आता आमच्या साईजेस 10, 15, 20 ह्या इंचामध्ये, तर कोणाला 18 इंचचा लागला, कोणाला 20 इंचचा लागला, 21 इंचचा लागला. पूर्ण जागा तिथं, थोडीशी जागा कशासाठी सोडायची? जर असेल तर ती पण युटिलाइज करून घ्यायची. म्हणून जर काही कस्टमायझेशन असेल तर तेही करून देतो. फक्त कस्टमायझेशन मध्ये आमचे 2 दिवस थोडेसे एक्स्ट्रा जातात, कारण ते बनवावं लागतात. हे आमचं रेडी असतं. बाकीचे जे आमचे ह्याच्या साईजेस आहेत ह्या रेडी असतात. फक्त कस्टमायझेशन मध्ये 2 ते 3 दिवस आमचे एक्स्ट्रा जातात, तेवढंच फक्त आहे. बाकी आम्ही डिलिव्हरी वगैरे 80 रुपीज पर kg प्रमाणे DTDC कुरिअर सर्व्हिस आहे आपली, त्यांच्या थ्रू आपण ऑल इंडिया आपण प्रॉडक्ट पाठवतो. करून बघू की व्हॅक्युमचं वेट बेअरिंग कॅपॅसिटी किती आहे. तर व्हॅक्युम आधी क्लीन करून घ्यायचं आहे. इथं पाणी लावायचं आहे. पाणी लावून इथं असं प्रेस करायचंय, सेंटरला प्रेस करायचंय. वरून हा कप माउंट केला आणि हा हुक तर बघा, ह्या पद्धतीने आपण असा हा वेट बेअरिंग कॅपॅसिटी आहे याची. मला तोलवत नाही येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे प्रॉडक्ट फिट करण्यासाठी कुठल्याही टेक्निशियनची गरज नाही. घरातला 5-7 वर्षाचा मुलगा कोणी मुली असेल, ती सुद्धा हे घरातल्या घरात लावू शकता येतं. ते कसं लागतंय ते बघा. हा व्हॅक्युम पॅड असा लावला, सेंटरला प्रेस केलं, वरून हा कप माउंट केलं आणि मी तुम्हाला आता हा हँडवॉश होल्डर लावून दाखवतोय. लिक्विड सोप डिस्पेन्सर म्हणतो आपण त्याला.
तर हा आपण आता कितीही प्रेस केला, कसंही यूज केलं तरी व्हॅक्युम सरकणार नाही. या प्रोडक्टची वॉरंटी किती असेल? या प्रोडक्टची वॉरंटी मिनिमम 5 इयर्स. 5 इयर्स. हो. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तुम्हाला पण जर किचनवेअर किंवा तर बाथरूमवेअर म्हणजे जे ऍक्सेसरीज असतात ते खरेदी करायचं असेल तर कुठे येऊ शकता. मुद्द्याचं सांगते, आता मी आहे नाशिकमध्ये. एक्झॅक्टली कुठे तर अंबड, नाशिक MIDC या एरियामध्ये आल्यानंतर नवनाथ टेम्पल विचारत कोणालाही आला तर नवनाथ नगरमध्ये तुम्हाला इझी सोप यांचा ब्रँड बघायला मिळणार आहे. ऑनलाईन ऑर्डरसाठी नंबर मी देतेय आणि सोबतच तुम्हाला त्यांचं इंस्टाग्राम हँडल सुद्धा मी स्क्रीनवर शेअर करतेय. त्यांचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे, तेही मी देतेय. सो नक्की त्यांना कनेक्ट करा आणि शॉपिंग करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.